सरपोतदार साहेबांची गाडी कधी येऊ शकते हा? तुम्ही निघा इथून. सरपोतदार साहेब? हो, सरपोतदार साहेबांना जर भेटायचं असेल ना तर त्यांच्या पीएशी बोला, अपॉइंटमेंट घ्या आणि मगच भेटा. चला निघा इथून. ऐकलं का? निघा इथून. बऱ्या बोलानं निघताय की गाडना बोलू? नाही नाही नाही, मी निघतो, तुम्ही चिडू नका. सावकाश. मणी सर, सुजित सरांची गाडी नाही आली. येईल, वॉर्डन मॅडम वगैरे सोबत येत आहेत. तुम्ही चला, आपण आतमध्ये जाऊ. नंदी इथे राहते? ती इथे या घरात? चला स्वानंदी, आपण जाऊयात आतमध्ये. चला. मंगळसूत्र म्हणजे स्वानंदीचं मणीशी लग्न झालं? स्वानंदी काय केलंस तू? बसा. या. पहिले या नवीन गोळ्या घ्या, डॉक्टरांनी सांगितल्या. सकाळी आणि रात्री घ्यायची. ओके? काय झालं? नाही, काहीच नाही. असं शांत शांत का वाटतंय? नाही, खरंच काही नाही. खरंच काही नाही? तुमच्या वागण्यावरून तसं काही वाटत नाही. काही बिनसलंय का? नाही. नक्की? नाही, इतर वेळी जेव्हा आपण डॉक्टरांकडून येतो तेव्हा तुम्ही खुश असता. घरी आल्या आल्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं असेल ते शेड्यूल तुम्ही वहीवर नोंदवून ठेवता. मान्य आहे आपण आत्ता आलो, पण तुम्ही उत्साही असता, आपण चर्चा करतो त्यावर. पण आज काय झालं? एकदम शांत आहात तुम्ही. खरंच काही बिनसलंय का? स्वानंदी, तसं असेल तर मला सांगा. नाही मणी सर, काही बिनसलं नाही. फक्त राहून राहून डोक्यात एकच विचार येतोय की संचिता मॅडम आणि सुजित सरांनी शालिनी मॅडमला सोनोग्राफीसाठी का नेलं नाही. बघितलं ना, शालिनी मॅडम किती रागवल्या होत्या. नेलं असतं तर काय फरक पडला असता? स्वानंदी, तुम्ही तुमचा आनंद इतरांसोबत शेअर करता किंवा इतरांना तुमच्या आनंदात सहभागी करून घेता, पण सगळ्यांचंच तसं नसतं ना. कुणाकुणाला नाही आवडत आपला आनंद शेअर करायला. तसंच सुजित, संचिता यांना असं वाटलं असेल की त्यांना त्यांचा मोमेंट शेअर नाही करायचा आहे. नाही, तसं नाही. पण संचिता मॅडम अशा गोष्टींमध्ये नेहमीच एक्साइटेड असते. तिला शक्य झालं असतं तर ती प्रेग्नेंट असल्याची बातमी तिने पेपरमध्ये छापून आणली असती. पण शालिनी मॅडमशी ती असं का वागली तेच कळत नाहीये. आनंदी, सोडा ना, जाऊ द्या ना, त्यांचं ते बघतील. तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे आणि आपल्या बाळाकडे. काय झालं स्वानंदी? सॉरी, मी खूप अलगद हात ठेवला होता. मी काही नाही, कळ आली पोटात. हो, मी किती घाबरलो स्वानंदी. मी इन जनरल असा हात ठेवला फक्त, तुम्हाला कळ आली. मला वाटलं प्रेशर आलं की काय. नाही हो, घाबरण्यासारखं काही नाही. बरं वाटतंय आता. पण नक्की बरं वाटतंय ना आता? हो. बरं, मग तुम्ही रिलॅक्स बसा, मी आलोच फ्रेश होऊन. ओके? ऐको, कमन कमन कमन. तू गेम खेळतोयस? सुजित इतक्या टेन्शन मध्ये तू शांत कसा काय बसू शकतोस रे? काय चाललंय हे तुझं? संचिता, मी किती वेळा सांगितलंय गेम खेळताना हातातनं फोन खेचून नाही घ्यायचा. नाही, आधी ठरवूया पुढे काय करायचंय, विचार करूया, बोलूया आणि मग फोन देते तुला. पुन्हा देणार तू? करत नाही देणार? नाही. मग मी घेणार. नाही.
हा? देणारच नाही. का देणार नाही तू नाही फोन देणार. दे नाही. फालतूगिरी करू नका नाही, फोन दे नाही, 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 नाही. मी पडेल. फालतूगिरी करू नाही, 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 फालतूगिरी नाही, सुजित, फालतूगिरी करू सुजित, माझं बाळ सुजित. संचिता सुजित काय मजा आली आज. आणि तू बघितलं मी कमाल कॅरेक्टर पकडलं ना. काय ती नाटक उठताना बसताना अगं हे नौटंकी ती स्वानंदी 7 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. ती हे एवढे नखरे करत नाही जेवढी तू करते. मज्जा आलीये मज्जा. अरे बाप. आणि या सगळ्या लोकांना हे खरं वाटतंय. मला याचं एक वेगळंच अप्रूप वाटतंय. हो हे बेब पण आपली मम्मा यार तिला पण हे सगळं खरं वाटतंय. तिला आपल्याला खरं सांगायला लागेल. नाही 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 नाही. जगात तू कुणालाही सांग मम्माना नको. का कारण मला मज्जा येते त्यांची. किती काळजी करतायत खरं. सुजित आज अक्षरशः वाचलोय आपण. त्या डॉक्टरने जर आपली साथ दिली नसती ना तर 101% पकडले गेलो असतो. डिफिकल्ट आहे यार हे सगळं सिरियसली. तेच म्हणजे काय करायचंय पुढे. रिपोर्ट्स येतील, मम्मा विचारतील, आपण काय सांगणार आहोत त्यांना. याचा काहीतरी बंदोबस्त नक्कीच करावा लागेल संचिता. तेच काय करायचं. तुला माहितीये ना मुळातच मी प्रेग्नेंट नाहीये. माझ्या पोटात बाळ नाहीये. सोनोग्राफी मध्ये आपण काय दाखवणार आहोत तुझी. काय ग संजिता, सोनोग्राफी रिपोर्ट आला का? म्हणजे काय म्हणतोय रिपोर्ट? अजून रिपोर्ट्स आले नाहीयेत मम्मा. संचिता काय म्हणत होती माहितीये, रिपोर्ट्स आल्यानंतर तुझ्या यादी मी मम्माना दाखवणार आहे. हो प्रश्नच नाही. म्हणजे रिपोर्ट बघून मम्मा गाईड करतील मला. तू काय करणार आहे. मग असे घाबरल्यासारखे उभे काय आहेत? हं? काय झालं? चल बस पाहू तू. बस 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 बस. आणि हे घे काजू. 4 वाजलेत आता. काजू खा. काजू 4 वाजलेत मग काजू कशासाठी. अगं माझी मैत्रीण आहे ना पम्मी पानसरे, डायटिशियन आहे.